स्टार्ट. जगाच्या पाठीवर भारत एक विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. मग ती विविधता धर्माच्या बाबतीतील असो, जातीच्या बाबतीतील असो, संस्कृतीच्या बाबतीतील असो, की भाषा आणि भौगोलिक परिस्थितीतील असो, या विविधतेकडे दोन दृष्टीने पाहता येईल. एक शाप आणि दुसरे वरदान. शाप यासाठी की भारत हा जसा विविधतेने नटलेला आहे तसाच तो विविधतेने बरबटलेला आहे. म्हणूनच की काय, ही भूमी जास्त काळ एकसंघ राहू शकत नाही. हा ऐतिहासिक अनुभव आहे. इथे राष्ट्राला नेहमी दुय्यम स्थान दिले जाते. ही एक शोकांतिका आहे. ज्यावेळी आपण राष्ट्रीय एकात्मतेची चर्चा करतो त्यावेळी राष्ट्र प्रथम ही भूमिका घेतली पाहिजे, जी भूमिका भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती. ते नेहमी मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय आहे असे म्हणत असत. अशीच भूमिका स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नायकांची होती. म्हणूनच की काय, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी त्यांना जात, धर्म, भाषा, प्रांत याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण करता आली. पण ती जास्त काळ टिकवता आली नाही. धर्माच्या ठेकेदारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्राला दुय्यम स्थान दिले. आजही तेच होत आहे. भारत वर जरी एकसंघ राष्ट्र वाटत नसले तरी आतून ते पूर्णपणे पोखरलेले आहे. प्रत्येक भाषा, प्रत्येक जात, प्रत्येक धर्म, प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक प्रांत वेगळे राष्ट्र होऊ पाहत आहे. एकीकडे असे चित्र दिसत असले तरी सर्वत्र नैराश्याचे वातावरण आहे असे मात्र म्हणता येणार नाही. भारतामध्ये अशाही काही गोष्टी आहेत की ज्या राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवू शकतात. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी राष्ट्र आणि राज्य म्हणजे काय याची चर्चा करणे इष्ट ठरेल. परिच्छेद. राज्य ही एक राजकीय संकल्पना आहे, तर राष्ट्र ही राज्यापासून वेगळी अशी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संकल्पना आहे. बहुसंख्य लोक जेव्हा दीर्घकाळपर्यंत एकत्र राहतात त्यांच्यामध्ये जसे भाषा, इतिहास, भूप्रदेश, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राजमुद्रा इत्यादी बाबतीत एकीची भावना असते की ज्याच्यामुळेच ते आपापसातील मतभेद व भिन्नता यावर मात करतात. त्यांचे एक राष्ट्र बनते. आधुनिक राज्य जी 1648 ज्या वेस्टफेलिया या राज्याच्या औपचारिक सहमतीनंतर उदयाला आली त्यामध्ये सुद्धा या गोष्टी जिवंत राहाव्यात आणि विकसित व्हाव्यात यासाठी एकात्मता ही पूर्वअट आहे. यामुळेच राष्ट्रीय एकात्मता हा विषय सर्व राष्ट्रांच्या केंद्रस्थानी आला आहे. परिच्छेद. भारतामध्ये ही या गोष्टीने दीर्घकाळापासून पकड घेतली आहे. स्टॉप.